Hello friends. In last lectures, we studied laws of indices and interrelation between indices and definition of logarithm. Right? After that, we studied the expansions. Right? In that expansions, what we learn? In that expansions, we learn the expansions of binomial terms. Means that expansion which contains only two terms. That means a plus b bracket square, a minus b bracket square, a plus b bracket cube, a minus b bracket cube, right? After that, we studied the Pascal's triangle, right? And using Pascal's triangles, we find expansions of any powers for binomial terms, binomial expansions, right? Means a plus b raised to 4, a plus b raised to 5, a plus b raised to 6, 7, etc. Right? Any natural number which is power of that expansion, we expand that expansion easily using Pascal's triangle, right? Now today we see the expansions of trinomials, means that expansion or that bracket contains three terms, such that, see here, if the expansion is in this form, a plus b plus c bracket square. Now here we know what is the expansion of a plus b bracket square. We know the expansion of a plus b bracket square. What is that? A square plus 2ab plus b square. But for a plus b plus c bracket square, there is the expansion in this form. Yes, expansion is a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. म्हणजेच इथं आपण काय केलं बघा, a प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. मग मी सुरुवातीला काय केलं, प्रत्येक टर्मचा स्क्वेअर, a स्क्वेअर, b स्क्वेअर आणि c स्क्वेअर, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर मग परत काय केलं, ए बी चा प्रोडक्ट त्याला 2 न मल्टिप्लाय केलं, बीसी चा प्रोडक्ट त्याला परत 2 न मल्टिप्लाय केलं आणि एसी चा प्रोडक्ट त्याला परत मी काय केलेलं आहे, 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे, बरोबर. म्हणजे या पद्धतीने आपण a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आता इथं बघितलं. आता त्याच्यानंतर जर समजा मला a प्लस बी मायनस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. आता आपल्याला माहित आहे a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्यावेळेस a ची पण पॉवर म्हणजे 2 आणि b ची पॉवर 2, मात्र दोघांचे पण कोइफिशियंट्स काय येतात, +1 येतात, बरोबर ना. तसं इथं पण काय होणार आहे, a प्लस बी मायनस सी चा स्क्वेअर असताना काय होणार आहे बघा इथं, यस, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस, आता याच्यानंतर या दोघांचा प्रोडक्ट. आता इथं जर आपण बघितला ए आणि बी दोन्ही कशा आहेत, पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना. त्यामुळे काय होणार आहे, प्लस 2 इंटू ए बी. आता त्याच्यानंतर बी आणि सी चा प्रोडक्ट आपल्याला बघायचा आहे, बरोबर. मात्र याच्यामध्ये काय आहे, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. मग आपल्याला माहित आहे प्लस इंटू मायनस काय होतं, मायनस. त्यामुळे इथं काय येणार आहे बघा, मायनस 2 इंटू काय येणार, बी सी. आणि त्याच्यानंतर परत मला ए आणि सी चा प्रोडक्ट घ्यायचा आहे, पण इथं सी ची जो काही साइन आहे, कोइफिशियंट ऑफ दॅट सी इज -1. त्यामुळे इथं सुद्धा काय होणार आहे, प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस. त्यामुळे काय येतं बघा, -2 इंटू ए सी. जसं आपण ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ए प्लस बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअरचं पण एक्सपान्शन बघितलेलं आहे, बरोबर. समजा आता आणखी साइन चेंज करूया, असं असेल ए मायनस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, बरोबर. आता याचं एक्सपान्शन करताना पण आपल्याला तीच प्रोसिजर युज करायची जी आपण पहिल्या दोन एक्सप्रेशन साठी आपण युज केलेली आहे. पहिल्या दोन एक्सपान्शनला जी प्रोसिजर युज केली, अप्लाय द सेम प्रोसिजर और सेम प्रोसिजर हिअर फॉर द एक्सपान्शन ऑफ दिस ब्रॅकेट. काय ना बघा इथं, यस, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता पुढं बघा ए आणि बी, बी चा कोइफिशियंट जो आहे तो -1 आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे, प्लस इंटू मायनस परत काय येणार आहे, मायनस येईल. म्हणजे इथं काय येतं बघा, -2ab. त्याच्यानंतर बी आणि सी च्या कोइफिशियंट कडे बघितलं तर बी चा कोइफिशियंट मायनस आहे, त्यामुळे प्लस इंटू मायनस परत मायनस 2 इंटू बी सी. आणि परत ए आणि सी यांचे जर कोइफिशियंट आपण बघितलं तर ते कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे काय येणार आहे, प्लस 2 इंटू ए सी. लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर जर समजा मला याचं एक्सपान्शन लिहायचं आहे, ए मायनस बी मायनस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन घेण्यासाठी मी काय करतो बघा इथं, यस,
दिस इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता त्याच्यानंतर या दोघांचं प्रोडक्ट मला घ्यायचं आहे. त्यामध्ये एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, म्हणजेच प्लस इंटू मायनस परत काय येतं -2ab. आता त्याच्यानंतर बी आणि सी या दोघांचा प्रोडक्ट मला घ्यायचा आहे. आणि इथे जर बघितलं तर दोन्हीचे कोइफिशियंट्स कसे आहेत निगेटिव्ह आहेत, म्हणजे -1 -1. आणि आपल्याला माहित आहे मायनस इंटू मायनस काय येतं प्लस होतं, म्हणजे इथं काय ना +2 इंटू बी सी. आणि परत ए आणि सी चा कोइफिशियंट मायनस आहे, प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस, म्हणजेच किती आलं बघा -2ac. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही समजा दिलेल्या एक्सपान्शन मध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये जर 3 टर्म्स असतील, त्याला आपण ट्रायनॉमियल असं म्हणतोय, त्याचा स्क्वेअर या ठिकाणी घेऊ शकताय. आता समजा याचा जर क्यूब असेल तर काय करायचं, तर क्यूब असेल तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तुम्ही काय करू शकताय, ए प्लस बी ला एक टर्म प्लस सी आणि मग ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकताय. किंवा मग ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू ए प्लस बी प्लस सी असंही एक्सपान्शन तुम्ही करू शकताय. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं तुम्हाला 3 टर्म्स असतील समजा दिलेल्या एक्सपान्शन मध्ये किंवा ब्रॅकेटमध्ये, समजा ए प्लस बी प्लस सी प्लस डी आहे, त्याचा स्क्वेअर किंवा त्याचा क्यूब तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ए प्लस बी ला एक्स माना, सी प्लस डी ला वाय माना, एक्स प्लस वाय चा स्क्वेअर, अप्लाय दॅट एक्सपान्शन. आणि तिथं जेव्हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर असेल तेव्हा तिथं परत तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला ए प्लस बी प्लस सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरचं काय मिळणार आहे एक्सपान्शन मिळणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युले आठवतात का बघा, जे आपण या एक्सपान्शन मध्ये यूज केलेले आहेत. कोणते कोणते बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर हे आपण कसं कन्वर्ट करू शकतोय, ए मायनस बी आणि ए प्लस बी च्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय. म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी या दोघांचा जर मी प्रोडक्ट केला तर इथं काय होणार आहे, एबी ची टर्म काय होईल कॅन्सल होणार आहे आणि राहणार आहे काय फक्त ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. आता त्याच्यानंतर आपण बघितलं ए क्यूब मायनस बी क्यूब याचं एक्सपान्शन पण तुम्हाला माहित असेल. आता ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन काय येतं बघा, ए मायनस बी. बरोबर ना. आणि त्याच्या पुढे काय येणार आहे, ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लस काय असणार आहे बी स्क्वेअर. आता समजा या 2 ब्रॅकेटचा जर मी प्रोडक्ट केला तर इथं काय होणार आहे, ए न समजा मी या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं काय होईल, ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब आला, ए इंटू ए बी ए स्क्वेअर बी आला, ए इंटू बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर येणार आहे. नंतर मायनस बी न इथं प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी, नंतर मायनस बी इंटू ए बी मायनस ए बी स्क्वेअर आणि मायनस बी इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. बरोबर ना. मग इथं ए बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी च्या टर्म सगळ्या कॅन्सल होतील आणि राहणार आहे काय ए क्यूब मायनस बी क्यूब. बरोबर. आणि त्याच्यानंतर समजा मला ए क्यूब प्लस बी क्यूबचं एक्सपान्शन लिहायचं आहे. आता ए क्यूब प्लस बी क्यूबचं एक्सपान्शन काय असेल बघा, ए प्लस बी नंतर ए स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस काय आहे बी स्क्वेअर. तुम्हाला आठवतं ना, ही सगळी एक्सपान्शन तुम्ही 8, 9 आणि 10th मध्ये तुम्ही बघितलेलं आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केलेले आहे. बरोबर ना. आता त्यातलं एक एक्सपान्शन आता बघूया. हे एक्सपान्शन मी काय करतोय सोडवतोय आणि यांचा प्रोडक्ट केला की ए क्यूब प्लस बी क्यूबच येतं का नाही फक्त चेक करूया. बरोबर. आता बघा मी काय करतोय, फर्स्ट टर्म मी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं, ए इंटू ए स्क्वेअर किती येणार आहे ए क्यूब, ए इंटू मायनस ए बी किती येणार आहे मायनस ए स्क्वेअर बी, ए इंटू बी स्क्वेअर किती येणार आहे प्लस ए बी स्क्वेअर. आता त्याच्यानंतर बी न काय करूया आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय होणार बघा, बी इंटू ए स्क्वेअर किती येणार आहे ए स्क्वेअर बी, बी इंटू ए बी किती मायनस ए बी स्क्वेअर आणि बी इंटू बी स्क्वेअर किती येणार आहे प्लस बी क्यूब. आणि जर व्यवस्थित आपण या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे मायनस ए स्क्वेअर बी प्लस ए स्क्वेअर बी गेट कॅन्सल. त्याच्यानंतर ए बी स्क्वेअर आणि मायनस ए बी स्क्वेअर गेट कॅन्सल आणि व्हॉट रिमेन्स ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच हे एक्सपान्शन आहे. बरोबर ना. तर या पद्धतीनं आपण एक्सपान्शन बघितलेले आहेत. त्याच्यानंतर बघा ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 चं पण एक्सपान्शन तुम्ही बघितलंय. आता ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 चे एक्सपान्शन आपण हे कसं कन्वर्ट करू शकतोय बघा, ए स्क्वेअरचा स्क्वेअर मी इथं लिहिला आणि मायनस
बी स्क्वेअरचा स्क्वेअर. आपण इंडायसेसच्या लॉज मध्ये आपण बघितलं ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर काय होतं ए रेस टू एम इंटू एन. ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन असेल तर काय होतं ए रेस टू एम इंटू एन म्हणजे 2 2 जार काय 4 2 2 जार काय 4. आता मी सपोज काय करतोय बघा या ए स्क्वेअरला समजा मी एक्स सपोज केला या बी स्क्वेअरला समजा मी वाय सपोज केला तर काय होणार आहे हेच एक्सपान्शन कसं होणार बघा. जर मी ए स्क्वेअर बद्दल एक्स मानलं आणि बी स्क्वेअर बद्दल काय मानलेलं आहे वाय मानलेलं आहे तर हे एक्सपान्शन कसं होणार आहे सांगा एक्सचा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर. आणि मग इथं आपण काय करू शकतोय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे एक्सपान्शन आपण इथं बघितलंय बरोबर ना. मग याचाच यूज या ठिकाणी करूया ना. मग सांगा मला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय होणार आहे व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ दिस एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय. पण एक्स म्हणजे काय आहे व्हॉट इज एक्स एक्स इज अ ए स्क्वेअर अँड वाय इज अ बी स्क्वेअर. म्हणजे हे एक्सपान्शन कसं होतं बघा मग येस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात घ्या इथं तुम्ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन करू शकताय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे तसंच ठेवूया म्हणजे इथं काय होणार आहे बघा ए मायनस बी ए प्लस बी आणि परत काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात घ्या हे जे एक्सपान्शन आपण इथं बघितले याचा तुम्हाला 11th मध्ये कॉम्प्लेक्स नंबर साठी याचा यूज होणार आहे. त्याच्यानंतर थिअरी ऑफ इक्वेशन्स मध्ये पण तुम्हाला म्हणजे या पॉइंट्सचा यूज होईल लक्षात घ्या. तर आता हे पॉइंट्स सर्वांना लक्षात आलेले आहेत हे एक्सपान्शन सर्वांना लक्षात आलेले आहेत. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत बघा थिअरी ऑफ इक्वेशन्स. म्हणजे आता हे एक्सपान्शन झालं त्याच्यानंतर आपण थोडंसं इक्वेशन्स कडे जाऊया. थिअरी ऑफ इक्वेशन्स. थिअरी ऑफ इक्वेशन्स यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा जेव्हा तुम्हाला इक्वेशनची थिअरी बघायची असेल तर त्यात सगळ्यात पहिला तुम्हाला व्हॉट इज मीन बाय इक्वेशन. आता जेव्हा आपण इक्वेशन्स कडे जातो तेव्हा आपल्याला दोन टर्म्स माहित असल्या पाहिजेत. त्या दोन टर्म्स काय आहेत बघा त्यातली पहिली टर्म आहे व्हेरिएबल आणि दुसरी टर्म आहे सेकंड टर्म दॅट इज अ कॉन्स्टंट. आता जेव्हा आपण इक्वेशन्स बघितले बघा तुम्ही 8th मध्ये 9th मध्ये 10th मध्ये इक्वेशन बघितलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही काय काय बघितलंय बघा लिनियर इक्वेशन्स बघितलाय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बघितलाय. ती इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह पण केलाय बरोबर ना. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तुम्ही बघितलेले आहेत आणि लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स तुम्हाला त्याची जर समजा 2 इक्वेशन्स दिलेले असतील ज्याला आपण फॅमिली ऑफ इक्वेशन्स किंवा फॅमिली ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आपण म्हणतोय. मग जर तुम्हाला लिनियर इक्वेशन्स 2 व्हेरिएबल मध्ये दिले असतील तर ती इक्वेशन्स तुम्ही सोडवलाय वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ती इक्वेशन सॉल्व्ह केलाय बरोबर ना. ज्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड म्हणजे एखादा व्हेरिएबल तुम्ही इलिमिनेट करू शकताय. कसं इलिमिनेट करणार तुम्ही कोणत्या तरी एखाद्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट आपण सेम करतोय बरोबर ना त्याला आपण इलिमिनेशन मेथड म्हणतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंय सबस्टिट्यूशन मेथड ज्यामध्ये तुम्ही काय केला होता 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असतील तर त्यातल्या कुठल्याही एका इक्वेशन मधून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि ते आलेली व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट केलं आणि त्याच्यावरून आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ग्राफिकल मेथड पण बघितलेली आहे. आता आपल्याला माहित आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स काय रिप्रेझेंट करतं तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ लाईन किंवा इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन म्हणूया. आणि मग तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले होते दोन्हीचे ग्राफ्स तुम्ही काढलात आणि त्या दोन्ही ग्राफचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे दॅट इज द सोल्युशन ऑफ दॅट फॅमिली बरोबर. आणि नंतर तुम्ही क्रॅमर्स रूल पण बघितलाय त्याचा यूज करून पण तुम्ही काय केला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स सॉल्व्ह केलाय ज्यामध्ये तुम्ही डिटर्मिनंट हा नवीन कन्सेप्ट तुम्ही बघितला बरोबर. तर तोच डिटर्मिनंट तुम्ही 11th मध्ये आणखी डिटेलमध्ये बघणार आहे. डिटर्मिनंट तुम्ही 10th मध्ये जो बघितला तो 2x2 चा होता म्हणजे ज्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स होते कारण तिथं 2 व्हेरिएबल्स होते. मात्र जेव्हा तुम्ही 11th मधलं डिटर्मिनंट बघाल तिथं मात्र तुम्हाला काय असणार आहे 3 व्हेरिएबल्स असणार आहेत म्हणजेच 3 व्हेरिएबल्स आणि 3 इक्वेशन्स असणार आहेत. म्हणून तिथला जो डिटर्मिनंटचा फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये काय 3 रोज असणार आहेत आणि 3 कॉलम्स असणार आहेत.
तर हे झालं थोडक्यात डिस्क्रिप्शन की तुम्ही इक्वेशनशी रिलेटेड काय काय तुम्ही बघितलंय, बरोबर ना. तर आता मग इक्वेशन्स साठी आपल्याला व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. तर बघा, व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल. आता जर आपण बघितलं 8 मध्ये 9th मध्ये किंवा 8च्या पण अगोदर तुम्ही साधारणतः 6th 7th मध्ये वगैरे व्हेरिएबल्स यूज केलाय. म्हणजेच कोणते कोणते व्हेरिएबल्स यूज केलाय, एक्स असेल, वाय असेल, झेड. वी यूज these notations or these letters as a variables. आणि कॉन्स्टंट म्हणून आपण काय यूज केलं बघा, ए बी सी, समजा के असेल तर हे आपण काय केले, कॉन्स्टंट म्हणून यूज केलेले. पण आपण असा कधी विचार केला का हो की व्हेरिएबल म्हणजे नेमकं काय आणि कॉन्स्टंट म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण 10th एक्झाम दिली, 11th मध्ये काही जी मुलं येतात, आता 11च्या मुलांना जर विचारलं व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल तर ते सरळ सांगतात, सर एक्स वाय झेड दीज आर द व्हेरिएबल्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट तर ते सांगतात, सर ए बी सी और के दीज आर कॉन्स्टंट. अहो, हे लेटर्स आपण व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट म्हणून यूज केले. दे आर द नोटेशन्स फॉर व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट. बट व्हॉट इज द ऍक्च्युअल मीनिंग और व्हॉट इज द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ दॅट व्हेरिएबल, व्हॉट इज ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ दॅट कॉन्स्टंट. तर बघा, मग पहिलं डेफिनेशन आपण बघूया, व्हेरिएबल. तर व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल इज अ टर्म इन मॅथमॅटिक्स. म्हणजे व्हेरिएबल ही मॅथमॅटिक्स मधली काय टर्म आहे ज्याची न्यूमरिकल व्हॅल्यू फिक्स नसते, म्हणजे व्हॅरी होते. व्हेरिएबल इज अ टर्म इन मॅथमॅटिक्स हुज न्यूमरिकल व्हॅल्यू इज नॉट फिक्स. म्हणजे ज्याची न्यूमरिकल व्हॅल्यू काय व्हॅरी होते त्याला आपण काय म्हणतोय, व्हेरिएबल असं म्हणतोय. आणि मग व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टंट. आता जर व्हेरिएबल मध्ये व्हॅरी होत असेल तर कॉन्स्टंट मध्ये काय नॉट व्हॅरी, बरोबर. म्हणजे ज्या टर्मची न्यूमरिकल व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट फिक्स असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट. तर लक्षात घ्या, व्हेरिएबल म्हणजेच काय, टर्म इन मॅथमॅटिक्स हुज न्यूमरिकल व्हॅल्यू इज नॉट फिक्स, दॅट इज व्हेरिएबल. अँड व्हॉट इज अ कॉन्स्टंट, टर्म इन मॅथमॅटिक्स हुज न्यूमरिकल व्हॅल्यू इज फिक्स, बरोबर. व्हेरिएबल साठी नॉट फिक्स आहे आणि कॉन्स्टंटला कशी आहे, फिक्स आहे, त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट म्हणतोय. आणि मग आपण एक्स वाय झेड आपण कशासाठी यूज करतो, व्हेरिएबल रिप्रेझेंट करण्यासाठी. ए बी सी किंवा के आपण कशासाठी यूज करतोय, कॉन्स्टंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण त्यांचा यूज करतोय. आता मग आपण इथं थेअरी ऑफ इक्वेशन्स म्हणतोय आणि व्हेरिएबल कॉन्स्टंट का बघितलं, त्याचं कारण आता मी सांगतोय. कारण आपण जे इक्वेशन हा कन्सेप्ट बघणार आहोत, तर इक्वेशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये व्हेरिएबल पण येतात आणि कॉन्स्टंट पण येतात, बरोबर. आता बरेच मुलं कन्फ्युज होतात. समजा मी इथे एक एक्सप्रेशन लिहितोय, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस समजा 3x. आता मुलांना जर विचारलं व्हॉट इज दिस तर ते लगेच सांगतात की दिस इज अ इक्वेशन. तर मला सांगा, हे इक्वेशन आहे का? इट इज नॉट इक्वेशन, दिस इज एक्सप्रेशन. म्हणजे इथं आपण काय केलं, इथं हे एक्सप्रेशन आहे ज्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे आणि 2 आणि 3, 1 2 3 दिस आर द कॉन्स्टंट्स. म्हणजे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, व्हेरिएबल कोणता आहे, एक्स. म्हणजे याला आपण काय म्हणतोय, एक्सप्रेशन म्हणतोय. आणि हे एक्सप्रेशन आपण बघा, तुम्हाला आठवतं काय, पी ऑफ एक्स ने वगैरे डिनोट केलंय. आता मग या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही काय करता, समजा मी व्हेरिएबल एक्सच्या जागी 0 ठेवलं तर या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय होते, पी ऑफ 0. मग ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे मी काय करणार, 0 ठेवतोय, बरोबर. दिसला एक्स की ठेवा 0. काय येणार आहे मग सांगा, 0चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 0 प्लस 3 म्हणजेच किती येतं बघा, 0 प्लस 0 प्लस 3 म्हणजेच किती येणार आहे ते 3. म्हणून मग आपण काय म्हणू शकतोय, या एक्सप्रेशनची व्हॅल्यू जेव्हा एक्स बरोबर 0 असेल तेव्हा काय आले, 3 आली. मग हे एक्सप्रेशन झालं, म्हणजे ज्याची व्हॅल्यू, व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली की त्याची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. त्याला आपण काय म्हणतोय, एक्सप्रेशन म्हणतोय. मग व्हॉट इज मीन बाय इक्वेशन. आता इक्वेशन हे सुद्धा एक्सप्रेशनच्याच फॉर्म मध्ये असतं, फक्त काय असणार आहे, त्याला 2 बाजू असतात. 2 बाजू म्हणजे कोणत्या, एक असते ती LHS लेफ्ट हँड साइड आणि एक असते ती RHS ज्याला आपण राईट हँड साइड असं म्हणतोय. तर मग ते कसं असणार आहे, इक्वेशनचा फॉर्म कसा असणार आहे बघा. तर इक्वेशन मी कसं लिहितो, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 लिहिलं. आता हे काय झालं, धिस इज इक्वेशन. म्हणजे काय आहे, इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 हे एक्सप्रेशनच आहे.
पण इज इक्वल्स टू काय आहे 0, म्हणजे इथं काय झालं, दिस इज LHS, दिस इज RHS. मग याला आपण काय म्हणतोय इक्वेशन. मग आता एक्सप्रेशन आणि इक्वेशन या दोन्हीतला फरक लक्षात आला. एक्सप्रेशन मध्ये दोन बाजू नसतात, तर इक्वेशन मध्ये दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू कशा असणार आहेत, समान इक्वल असतात. मग आपण आता इक्वेशनच्या डेफिनेशन्स कडे जाऊया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इक्वेशन? सो व्हेरी सिंपल डेफिनेशन, खूप सोपी डेफिनेशन आहे इक्वेशनची. इक्वेशन म्हणजेच काय, इक्वेशन मध्येच जर तुम्ही इक्वेशन बघितला तर इक्वेशन मध्येच त्याचा अर्थ आहे काय, बघा इक्वेशन म्हणजेच काय, इक्वल आणि रिलेशन. इक्वेशन म्हणजेच काय, इक्वल रिलेशन. आता मग हे इक्वल रिलेशन कोणामध्ये असणार आहे, तर हे इक्वल रिलेशन असणार आहे व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट मध्ये, बरोबर ना. तर मग यामध्ये तुम्ही एक व्हेरिएबल यूज करू शकताय, दोन व्हेरिएबल यूज करू शकताय, तीन व्हेरिएबल यूज करू शकताय, लक्षात घ्या. किंवा किती व्हेरिएबल्स तुम्ही यूज करू शकताय. त्या व्हेरिएबलची पॉवर, इंडेक्स ज्याला आपण डिग्री म्हणतोय, ती तुम्ही 1 घेऊ शकता, 2, 3, 4, 5 काही घेऊ शकता, बरोबर ना. तर मग मला सांगा, इक्वेशन म्हणजे लक्षात आलं, इक्वेशन इज इक्वल रिलेशन बिटवीन व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट, बरोबर. आता समजा इथं मी काही टर्म्स काही बघतोय, त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन क्लिअरली लक्षात येईल. समजा मी असं लिहिलं x0 आणि x+3 इज इक्वल्स टू 0. आता इथं जर आपण बघितलं, इथं दोन साइड्स आहेत, x+3 आणि 0 या दोन साइड्स तुम्हाला वाटतील, पण या दोन्हीमध्ये इक्वल रिलेशन आहे का हो? नाहीये. याच्यामध्ये काय आहे, x+3 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, म्हणजे हिअर दीज टू साइड्स आर नॉट इक्वल, दे आर नॉट सेम. पण तेच आपण जर पुढच्या एक्सप्रेशन मध्ये बघितलं, x+3 इज इक्वल्स टू 0, हा इथं मात्र काय आहे, दोन्ही साइड सेम आहेत, म्हणजे काय, दिस इज अ इक्वेशन, बट दिस इज नॉट इक्वेशन. याला आपण इनइक्वॅलिटी असं म्हणतोय. जे तुम्ही इनइक्वॅलिटीज मध्ये म्हणजे 11th मध्ये तो टॉपिक आहे लिनियर इनइक्वॅलिटीज, त्यामध्ये तुम्ही हा कन्सेप्ट बघणार आहे. x+3 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, मग इनइक्वॅलिटी स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन और इक्वल्स टू, स्ट्रिक्टली लेस दॅन और इक्वल्स टू, या इनइक्वॅलिटीज आहेत. आणि त्याच्याशी रिलेटेड बरेच एक्झाम्पल्स, आपण बरेच वेगवेगळे पॉइंट्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण आता सध्या जातो ते इक्वेशन्स कडे. तर बघा, x+3 इज इक्वल्स टू 0 हे काय आहे, दिस इज इक्वेशन. कारण का, इथं या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजू कशा आहेत, समान आहेत, इक्वल आहेत. जर दोन बाजू LHS RHS, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड जर इक्वल असेल, त्यांच्यामध्ये जर इक्वल्स टू साइन असेल, तरच आपण त्या एक्सप्रेशनला काय म्हणतोय, इक्वेशन असं म्हणतोय, बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं, इक्वेशन मध्ये तुम्ही व्हेरिएबल्स कितीही यूज करू शकता. 2 व्हेरिएबल्स असतील, 3 व्हेरिएबल्स असतील, 4 व्हेरिएबल्स असतील, त्यांची पॉवर तुम्ही कितीही घेऊ शकता. पॉवर 1 घेऊ शकता, त्याला आपण इंडेक्स किंवा डिग्री म्हणूया, 2 घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता, बरोबर ना. तर हे झालं इक्वेशनची डेफिनेशन. आता तुम्हाला एक्सप्रेशन आणि इक्वेशन या दोन्हीतला फरक नक्की लक्षात आला. एक्सप्रेशन म्हणजेच काय, ज्यामध्ये व्हेरिएबल्स कॉन्स्टंट्स असणार आहेत, वी टेक देम टुगेदर, दॅट इज द एक्सप्रेशन. पण इक्वेशन म्हणजेच काय, इथं सुद्धा एक्सप्रेशन सारखीच कंडिशन आहे, फक्त तिथं काय आहे, एक ऍडिशनल कंडिशन काय आहे की त्या ठिकाणी दोन बाजू असणार आहेत आणि त्या दोन्ही बाजू कशा असतात, इक्वल असतात, सेम असतात. त्या दोन्ही साइडच्या इन बिटवीन इज इक्वल्स टू साइन असतं, त्याला आपण काय म्हणतोय, इक्वेशन असं म्हणतोय. लक्षात आलं सर्वांना. तर बघा, एक्सप्रेशन आणि इक्वेशन यातला फरक सर्वांच्या लक्षात आला असेल.